बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा वृद्धाश्रम. डोंगर रांगेच्या पायथ्याला खोतवाडी वसलेली आहे. सगळी खोतांचीच घरं, त्यामुळं तिचं नाव खोतवाडी पडलेलं. वाडीच्या उशाला विस्तीर्ण जंगल आणि पायशाला झाडाझुडपांनी व्यापलेला उतार होता. त्या उतारालाच खास खाचरांची रानं होती. ती रानं म्हणजेच खोतवाडीच्या उपजीविकेची शेती. त्या शेतीतून भात आणि नाचणीचं उत्पन्न निघायचं. त्या उत्पन्नावर खोतवाडीचं पोट भरत नसे, त्यामुळं प्रत्येक घरातला एकतरी माणूस नोकरी धंद्यासाठी मुंबईत गेलेला. लोकसंख्या जेमतेम होती. माणसात संवाद होता, प्रेम होतं. वाडीतली माणसं थटनडीला एकमेकांच्या उपयोगी पडायची. पुरुष मंडळी शेत जनावरांचा सांभाळ करीत, तर बायका जंगल धुंडाळून चुलीसाठी जळण गोळा करायच्या. गावातल्या प्रत्येक घरापर्यंत गॅस आणि गॅसच्या शेगड्या पोचलेल्या. तरी पण काटकसरीच्या प्रपंचामुळं पारंपरिक चुलींचा वापर होई. जांभळं करवंदाच्या हंगामात बाया जांभळं करवंद गोळा करायच्या आणि सधन गावात जाऊन विकायच्या. त्यांच्या खर्चापुरता पैसा कनवटीला जमा व्हायचा. अशा परिस्थितीत अत्यंत कमी गरजात व कमी खर्चात तिथली माणसं जगायची. गावच्या मध्यावर येळूबाईचं मंदिर होतं. त्या येळूबाईच्या जत्रेला मात्र गाव रंगीबेरंगी व्हायचं. मुंबई पुण्याला कामानिमित्त गेलेली कुटुंब यात्रेला हमखास गावात हजेरी लावायची. त्यावेळी गावात आलेल्या चाकरमान्यांचा रुबाब असायचा. 100ला टेकलेली अक्कू मावशी डोळ्यात तेल घालून या जत्रेची वाट बघायची. या जत्रेला तिची मुंबईतील नातवंड परतुंड घराकडे यायची. अक्कूचं घर माणसाने भरून जायचं. अक्कूच्या मनाच्या आभाळात आनंद मावायचा नाही. 100ला टेकलेल्या अक्कूला आपलं घर असंच भरलेलं राहावं असं वाटत राहायचं. पण ते सगळं 4-5 दिवसांसाठी असायचं. जत्रा झाली की चाकरमाने आपल्या बिराडासह निघून जायचे आणि माळावरची पालं उठून जावीत व माळ उजाड व्हावं तसं अक्कूला व्हायचं. घरातल्या घरात तिच्या वाट्याला आलेला सुनेचा दुस्वास तिला उदास करायचा. वय 100ला गेलं तरी अक्कू अजून कणखर होती. तिच्या अंगावरचं हातापायावर आणि चेहऱ्यावर उतरलेलं सुरकुत्यांचं जाळं सोडलं तर अक्कूच्या हालचालीवरून ती थकलेली वाटायची नाही. तिचा नवरा जाऊन खूप वर्ष झालेली. नवऱ्याच्या मागं तिनं पुरुषाच्या बरोबरीनं प्रपंच सांभाळला. ज्या कपाळावर तिच्या नवऱ्याच्या अस्तित्वाच्या कुंकवाचा टिळा होता, त्याच जागेला तिनं सूर्य गोंदला होता. कधी काळी नवऱ्याबरोबर मुंबईत होती, त्या काळी फुटपाथवर बसल्या कलाकार बाईकडून तिनं उजव्या हातावर संपतराव असं धन्याचं नाव गोंदवून घेतलेलं आणि धनी गेल्यावर त्याची आठवण म्हणून गावात आल्या फिरस्त्या बाईकडून कपाळावर सूर्य गोंदलेला. अक्कूला तंबाखूच्या मिश्रीचं आणि तपकीर ओढायचं व्यसन होतं. तिच्या या व्यसनाला तिच्या सुनेचा विरोध असायचा. म्हणून जांभळं करवंदांच्या हंगामात अक्कू डोंगर पालते घालून करवंदाचे पैसे जमवायची आणि आपल्या व्यसनाची हौस भागवायची. यंदाचा हंगाम सुरू झाला तरी अक्कू अजून घरातून बाहेर पडली नव्हती. डोंगराला जाणारी पायवाट तिच्याच घरापुढून गेलेली. आज मात्र अक्कू अस्वस्थ होती. घरापुढून करवंदाला जाणाऱ्या बाया बघून तिला वाटायचं असंच आपणही उठावं आणि करवंद गोळा करायला जावं. 4 पैसे मिळाले तर वर्षभराची आपल्या तपकिरीची सोय होईल. पण बाबू काय म्हणतोय कुणाला ठावं, असा तिला विचार पडला. बाबूरावपेक्षा तिला तिच्या सुनेची धास्ती वाटायची. किरकोळ कारणावरून तिच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. बाबू हा 4 पोरींच्या पाठीवर झाला तिचा एकुलता एक मुलगा. त्याच्यावर तिचा जीव होता. बाबूच्या 4 बहिणी 70च्या पुढे गेलेल्या. त्यातल्या 2 देवाघरी गेल्या. बाबूही त्यांच्या पाठीवरचा, तोही वार्धक्याकडे झुकलेला. त्याची 2 मुलं मुंबईत होती. त्यांचाही गोतावळा विस्तारला. ती मुंबईतच स्थायिक झाली. या सर्वांचा विचार करीतच मावशीनं कमरेच्या बटव्यातून तपकिरीची डबी काढली.
त्यातली चिमूटभर तपकीर घेऊन तिने नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांना लावून जोरानं हुंगली आणि जोरात एक शिंक दिली. तसा तिचा मेंदू जरा हलका झाला. तिला हुरूप वाटला. त्याचवेळी तिच्या घरापुढून 4 बायका डोक्यावर पाट्या घेऊन करवंद गोळा करायला निघालेल्या. अक्कू मावशी सोप्याला बसलेली बघून त्या चौघी अक्कूच्या जवळ आल्या. पायरी खालूनच त्यातली गोजा म्हणाली, मावशी येतेच काय ग करवंद तोडायला? आली असती खरं, पण असं म्हणून मावशी अडखळली. तशी गोजा म्हणाली, पण काय ग मावशी? पाठीमागं वळून घरात बघत अक्कू म्हणाली, आज बरंच वाटणं झालंय, अंगच भरल्यावाणी झालंय. ते बी खरंच हाय. आता तुझं तरी काय वय कामधंद्याच आहे काय? कवाची काय की तू? म्या नांदाय आले तवा बी तू म्हातारीच दिसायचीस. खरं आहे तुझं. चौराजे मिळालं त्या टायमाला 2 लेकींची माय होती म्या. अगं बाय, म्हणजे आता तू 100च्या घरात असणार आहेस? कुणास ठाव. पांडुरंगाची विचार आहे तिथं वर राहायचं. असं म्हणून अक्कूनं गळ्यातल्या माळेला हात घातला. ती माळ उचलून कपाळाला लावत म्हणाली, पांडुरंग हरी वासुदेव हरी. त्यावर गोजा म्हणाली, खरं सांगू मावशी, तू आता निवांतपणे घरातच राहावंस. या वयात काय बी काम करूच नाही. वय डोंगर कपारीत पाय घसरून पडलीस तर केवढ्याला पडायचं? तशी कशी मी पाय घसरून पडन? अगं ह्या रानावानातल्या जंगल वाटा, दगड धोंड आणि कड्या कपारी माझ्या वळखीच्या आहेत. हे डोंगूर आणि जीवाभावाचं जंगल मला कधीच दगा देणार नाही. गोजाबरोबर असली हिरासूर ओढत म्हणाली, तुमचं खरं आहे मावशी. खरं तुम्ही आता पार थकलायसा म्हणून काळजी वाटती. तुझं बी खरं आहे हिरा, पण मला माझ्या तपकिरी तंबाखूसाठी कामधंदा हे करायलाच पाहिजे हाय. मावशी, तुझ्या तपकीरला किती पैसे लागतात? सुनला नाही तर लेकाला तपकीर आणायला सांगायची. सून म्हणतीस वई? ते नाही जमायचं. का ग, काय झालं? तिला काय बी मागायची सोय नाही. तिला काय बोललं की डोळं मोठं करते आणि वर म्हणती, कशाला तपकिरीचा नाद करतायसा? पार दायाची पाळी आली तरी बी तुमची सवय बदलत नाही. नाही तपकीर वडलीसा तर मरची लावई. काय सांगू गोजा, हे असलं ऐकण्यापरी आपलंच तोंड बंद ठेवल्याला बरं होय. त्यावर गोजा म्हणाली, मावशी, तुझा लोक तरी हक्काचा आहे ना मग. तिला मागायचं पैसे? त्याच्याकडे पैसा असता तो ठिगळाची पैरण लावून हिंडला असता काही. तिला तरी काय म्हणावं, जिकरीचा परपंच आहे. तिची पोरं त्याला काय बी देत नाहीत. का ग, तिची पोरं मुंबईत काम करतात ना मग? करतात की करतात. ती काय साहेब आहेत काय? भाजी मार्केटला कामं करतात ती. गोजा बोलायची थांबली. तशी उद्विग्न स्वरात मावशी म्हणाली, आज माझा धनी असता तर मला कुणापुढे हात पसरायची पाळी कशाला आली असते. काय करायचं बाई, आपलंच नशीब फुटकं निघालं. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि त्या चळवळीत झालेल्या गोळीबारात माझा धनी बळी गेला ग. असं बोलून मावशीनं डोळं पुसलं. गोजा म्हणाली, नगर रडूस मावशी, नशिबात लिवल्याला चुकत नाही. असं म्हणून गोजा उठली व चलतो म्हणाली. तिला थांबवत मावशी म्हणाली, मी बी येते तुमच्या संगतीनं. थांब आलो. मावशी उठली आणि पाठी आणायला आत घरात गेली. शेणानं सारवलेली पाटी घेऊन बाहेर आली. डोक्यावर जुनेर फडक्याची चुंबळ ठेवली व त्यावर हातातली पाटी ठेवली. तेवढ्या हात तिची सून आतून बाहेरच्या सोप्यात आली व म्हणाली, आत्तीसाहेब, कुणीकडे निघालाय साव? त्या बायकांच्या संगतीनं करवंदाला जातीय. हे ऐकून सून मावशीवर संतापली. ती आवाज चढवूनच म्हणाली,
बाय बाय बाय. काय म्हणावं ह्या कर्माला? काय म्हणून आमच्या डोसक्याला त्रास देतायसा? घरात बसून गारवानी खावं ना म्हणा की. तुझ्या डोसक्याला काय त्रास दिला ग म्या? हं? माझी म्या चालली आहे ना. अहो आत्ती साहेब, डोंगर कपारीत पाय घसरून कुठं पडला असा आणि एखादं हाडबीड मोडलं तर काय करावं आम्ही? जाग्यावर पडला असा तर कुणी करायची तुमची सेवा? हं? आमचं आम्हाला काम होईना झालंय, त्यात तुमचा त्रास काय म्हणून मागे लावून घ्यायचा? असं सून तोंडाला येईल ते बडबडू लागली. तशी गोजा म्हणाली, काय बोलतायसा म्हाताऱ्या माणसाला? कवा कळायचं तुम्हासने? कशी बी असली तरी तू तुमची सासू आहे ना मग. काय करायचं असल्या सासूला? म्या म्हातारी झाली तरी बी हाय तशी आहे. आमचं नशीबच फुटकं म्हणायचं. ह्या वयात आमच्या सुनाने आमची सेवा करायची, ते आम्हीच आमच्या सासूची उठाठेव करी जगतोय. असं सून तोंडाला येईल तसं बोलू लागली. तेवढ्यात शेतावरनं गवताचा भारा घेऊन बाबू दारात आला आणि बायकोला म्हणाला, रंगे, काय म्हणून तोंडाचा पट्टा चालू केला यस? कशाला तोंड सोडलं यस? तोंड सोडू नये तर काय करू? तुमची आय पार भुईला टेकली तरी तिची करवांद गोळा करायची हौस जाईना झाली या. काय म्हणावं ह्या कर्माला? बायकोचं ऐकून बाबू आईवरच चिडला. म्हणाला, तुला बी गप घरात बसवना म्हण की. हे ह्या वयात कशाला नाही त्या उचापत्या करतेस? मावशी बाबूला म्हणाली, बाबू, तुम्हासनी मी काय ताप दिला रे? माझ्या तंबाखू तपकिरीची माझी म्या सोय करते ना मग. तुम्हासनी एखादा रुपया मागितला तर बोला बरं. तू मागितलास तरी बी मिळायचा नाही. तुला तरी ह्या वयात कशाला पाहिजे हे नाद? बाबूच्या या बोलण्यावर मावशीचं डोळं डबडबलं. ती म्हणाली, तुला म्या जन्माला घातला, बारक्याचा मोठा केला, त्याचं पांग फेडतो यास म्हणायचं. लय लय चांगलं झालं लेका. खंडूबा तुला कशी बुद्धी देईल तसं बोल बाबा. होय. असं म्हणून मावशीनं पाय उचलला आणि ती गोजाबरोबर डोंगराच्या दिशेनं चालू लागली. बाबूनं डोक्यावर बांधलेल्या टॉवेलची टापर सोडून त्या टॉवेलनंच तोंडावर ओघळणारा घाम पुसत म्हणाला, काय करावं ह्या म्हातारीला? हिच्या पुढे किती बोंबालं तरी पालत्या घागरीवर पाणी वतल्यासारखंच आई. असं बडबडत तो गोठ्यातून सोप्यात गेला. तशी रंगू फणफणतच त्याला म्हणाली, करा की लाड थेरडीचं. आईच्या पितीस काय, आई जीवलीस काय, अशा 100 चौकशा करतायसा म्हणून तुम्हासनी न जुमानताच म्हातारी गेली. सोप्याच्या जोत्यावर बसत बाबू म्हणाला, म्या तिचं लाड करतोय ना मग तू असं कर, ती परत आली की तिचं नरडं दाबून तिला मारून टाक, म्हणजे तुझ्या बी जीवाला चैन पडेल. माझ्या आईबानं मला असलं शिकवलेलं नाही. असल्या गोष्टी तुमच्याच खानदानात सुचत्यात. असं बडबडत रंगूनं वादाचा शेवट केला. बायकांच्या संगतीनं निघालेली अक्कूमावशी डोंगराच्या चढणीला लागली. ती चढण चढताना तिचे हातपाय भेंगाळले तरी पण ती चालत राहिली. डोंगर चढायची तिला जुनी सवय होती. डोंगर रानातल्या पायवाटा तिच्या ओळखीच्या होत्या. ती नांदायला आल्यापासून या पायवाटांशी व करवंदीच्या दाट जंगलांशी तिची सलगी होती. पुढे जाईल तसं दाट जंगल सुरू झालं आणि करवंदाच्या शोधात बायका पांगल्या. मावशी पण करवंदाच्या जाळ्यांना भिडली. करवंद काढताना तिच्या हाताला जाळीच्या टोकदार काट्यांचे ओरखडे उठू लागले. काही काटे हातात घुसायचे आणि त्यातून रक्त यायचं. दगडी वेलाचा पाला शोधून मावशी तो पाला जखमीवर चुरगळायची. रक्त थांबायचं. ती पुन्हा कामाला लागायची. ते काम मोठं जिकरीचं होतं. दिवस मावळ तिकडं झुकला तेव्हा करवंदानं पाठी भरली. मावशीनं काम थांबवलं. बटव्यातून तपकिरीची चिमूट काढून तिनं ती नाकाला लावून जोरानं हुंगली. 2 शिंका आल्या. दिवसभर केलेल्या कामाचा ताण निघून गेला. डोंगरात पांगलेल्या बाया आपापल्या भरलेल्या पाट्या घेऊन एकत्र आल्या आणि मावळणाऱ्या दिवसाकडे पाठ फिरून गावाच्या दिशेने गेलेली पायवाट चालू लागल्या. डोक्यावर पाटी घेऊन मावशी घरात आली.
सोप्यासमोरच्या गोट्यात बाबू जनावरांना वैरण टाकत होता. त्याला हाक देत मावशी म्हणाली, बाबू जराशी पाठी उतरू लागतोस काय? का नाही लावणार, मला तू जलम दिलायस ना, तुला हातभार लावायलाच पाहिजे हाय. असं म्हणत बाबू पुढे गेला आणि त्यानं म्हातारीच्या डोक्यावरची पाटी खाली घेतली. लई उपकार केलास बाबा, असं म्हणत म्हातारी जोत्यावर टेकली. तसा मधल्या चौकटीतून फणकारा आला. बघा तुमची आई तुम्हासनी कशी बोलती ते. तुमचं आतडं तुटतंय ना आईसाठी, पत्तेचं तिला काय आहे काय बघा बघा. चोराच्या उलट्या बोंबा आहेत निव्व. काय झालं ग रंगू, काय झालं? अगं किती केलं तरी त्यो माझा एकुलता एक ल्योक हाय. वय त्यो तुमचा एकुलता एक ल्योक आणि तुम्ही त्यांची आई आहेसा. म्या मातूर ह्या घरात कुणाची कोणच नाही. चांगलं जमलंय माय लेकरांचं. आता मीच ह्या घरातनं तोंड काळं करून जाते, म्हणजे तुमचं दोघांचं बी समाधान होईल. तोंड सोडू नगस बाया, माझा तुला काय ताप हाय का सांग? हे ताप नाही तर काय म्हणायचा, नुसतं भोग आहेत भोग. म्या म्हातारी झाली तरी बी जळू आणि माझ्या आयुष्याला चिकटून बसलायचा. म्या भोगच भोगती नाहीतर काय. या बायकोच्या व आईच्या वादावादीनं बाबू चिडला. बायकोला हात जोडून म्हणाला, तुम्हा दोघींच्या बी म्या पाया पडतो. तिन्ही सांजा झाल्या ती हे काय बरं नाही. हात जोडतो, तुमची तोंड तेवढी बंद करा जरा. चांगलं हायसा, तुम्हासनी माझंच तोंड दिसतंय तर आता काय म्हणावं या माणसाला. असं म्हणून रंगू मोठ्यानं गहीवरच घालायला लागली. तसं मावशीने तिला हात जोडलं व म्हणाली, माझे बाय चुकलं माझं. घरात लक्ष्मी याच्या येळेला हे गहीवर घालणं बरं नाही. असं म्हणून मावशी उठली आणि सुनेच्या पायावर वाकली. तसा तिचा आवाज बंद झाला. व्यतीत होऊन बाबू म्हणाला, आई काय म्हणायचं ह्याला? माझंच बराबर हाले का, म्या चुकी पदरात घेतली या. रंगूचं तोंड खुललं. ती आत गेली. मावशीनं सोप्यातल्या भिंतीवर लावल्या विठ्ठल रुक्माईच्या फोटोला हात जोडलं व म्हणाली, पांडुरंगा लय वनवास सोसलाय, आता ह्यो वनवास नाही सोसायचा. गंगा उलटी व्हायला लागली या. संसाराच्या जाचातनं सोडीव रे देवा, सोडीव. मावशीचं डोळं अश्रूनी भरलं. पांडुरंगाच्या फोटो शेजारी तिच्या मालकाचा फोटो होता. गांधी टोपी घातल्याला, झुपकेदार मिशा असलेल्या आपल्या मालकाच्या फोटोलाही तिनं हात जोडले व म्हणाली, धने तुम्ही वागावानी होतासा. तुमच्या माघारी म्या लई जिकरीनं परपंचा सांभाळला, पोरं बाळ मोठी केली. पण आता दिवस बदल त्याला कोणीतरी काय करणार हाय. मावशी जास्तच गहीवरली. लुगड्याचा पदर डोळ्याला लावून तिने डोळं पुसलं. तिच्या पाठीमागं उभा असलेला बाबू म्हणाला, आहे चल घरात. अगं घर म्हटल्यावर भांड्याला भांडं लागायचंच, एवढं कशाला मनाला लावून घेतीस. हे बाबूचे शब्द ऐकून तिचं दुःख थोडं हलकं झालं. ती आत गेली. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून मावशीनं चूल पेटवली. चुलीपुढं बसून 2 भाकरी हातावरच थापल्या. त्या तव्यावर भाजून चुलीला लावल्या. सगळं आवरून तिनं तेल चटणी बरोबर 1 भाकरी न्याहारीसाठी खाल्ली. दुसरी फडक्यात बांधून घेतली. तोपर्यंत करवंद विकायला जाणाऱ्या बाया एकत्र जमू लागल्या. आपलं आवरून मावशी ही तयार झाली. बुरुंगवाडीतून जाणारी मुक्कामाची एसटी बस गाठायची होती. सोप्यात ठेवल्या करवंदाच्या पाठीकडे बघत मावशी विचार करू लागली. पाठी उचलून डोक्यावर घ्यायला तिला कोणाच्या तरी मदतीची गरज होती. बाबूला बोलवावं की नको असा विचार करतच तिनं बाबूलाच हाक दिली. तिची हाक ऐकून बाबू सोप्यात आला. ती बाबूला म्हणाली, बाबू
जराशी पाठी उचलू लागतोस काय? बाबू पुढे आला व पाठीला हात लावत म्हणाला, आय तुला कितींदा सांगायचं, आता तुझं वय झालंय, ह्यो धंदा बरा नव्ह. असं बोलत बाबूनं पाठी उचलून मावशीच्या डोक्यावर दिली. मावशी वाटेला लागली. डोक्यावर पाठी घेऊन बुरुंगवाडीची वाट चालताना त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत होते. सुनेचे शब्द सुया टोचाव्या तसे तिच्या मनाला टोचत राहिलेले. त्या शब्दाने तिचं मन घायाळ झालेलं. बाबूसुद्धा तिरक्या शब्दात बोललेला, तरी पण त्याच्या शब्दात आपुलकीचा उमाळा पाझरत होता. मावशीला ते जाणवत होतं. तिच्या सुकलेल्या काटक शरीरानं आयुष्यभर केलेल्या कष्टाची जाणीव बाबूच्या काळजात होती. म्हणूनच बाबू पाठी उचलू लागला. पाठीतील सगळीच करवंद खपतील याचा तिला भरवसा नव्हता. तरी पण पाय चालता तिथवर चालायचं, कष्ट करायचं आणि आपल्या तपकिरी तंबाखूचा बोजा घरावर पडू द्यायचा नाही, हे तिनं मनोमन ठरवलेलं. आणि म्हणून तरी आपल्या म्हातारपणात सुद्धा ती उमेद टिकून होती. तरीही तिला तिचे उतारवयाचे दिवस अस्वस्थ करीत होते. त्यामुळेच तिचे डोळे वैकुंठाकडे लागले होते. बुरुंगवाडीच्या एसटी शेडजवळ मावशी पोचली. तिच्यासोबत चालणाऱ्या बायाने उसासा सोडला. पालीला जाणारी एसटी उभीच होती. तिच्याबरोबरच्या बायका झटपट आपापल्या पाट्या घेऊन गाडीत चढल्या. मावशी पायरीजवळच थांबली. वरच्या पायरीवर उभ्या असल्या कंडक्टरला ती म्हणाली, कंडक्टर साहेब, एवढी डोसक्यावरची पाटी वर घेतासा काय? पाटी घेऊन वर चढायला जमायचं नाही. वर चढायला जमत नाही तर कशाला आलीस एवढं व्याप करून? हा, घरात का बसवू ना म्हण की. कोणी सांगितलं या वयात प्रवास करायला? असं कंडक्टर बडबडला. त्याला विनंती करीत मावशी म्हणाली, चुकलं बाबा, चुकलं. तू माझ्या लेखावाने आहेस, घे तेवढी आत. चूक तुमची नाही, चूक आमची आहे. असं म्हणत कंडक्टरानं मावशीच्या डोक्यावरची पाटी उचलून गाडीत घेतली. मावशी वर चढली. तिच्याकडे तिरकस बघत कंडक्टर पुन्हा म्हणाला, सकाळच्या वेळी ह्या गाडीत माणसांपेक्षा तुमच्या पाट्यात जास्ती असतात. या पाट्यांचा लगेज कोण देणार? या पाट्या फुकट न्यायच्या काय? मावशी म्हणाली, दादा तुला पाहिजे तर मुठभर करवांद देते. तुम्हाला द्यायला आम्हा गरीबांकडे दुसरं काय हाय? मी लाच मागत नाही, नियमात हाय तेच बोलतोय. तुझे बी खरं हाय लेकरा, होय. असं म्हणून मावशीनं कंडक्टरला हात जोडले. तसा कंडक्टर शांत झाला व तिकीट फाडत पुढे गेला. एसटी पालीत आली. त्यावेळी उन्ह चढू लागलेली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत होती. देवळाच्या परिसरातील दगडी फरशा तापल्या होत्या. मावशीबरोबरच्या बाया पटापटा एसटीतून उतरल्या आणि देवळाच्या मुख्य कमानीपासून आतपर्यंत जिथं सावली मिळेल तिथं जाऊन बसल्या. त्यांनी सावलीच्या जागा धरल्या. मावशीला मात्र सावलीची जागाच मिळाली नाही. रखरखत्या उन्हात तिची होरपळ झाली. शेवटी तिनं कमानी बाहेरच एका भक्ताच्या सहाय्याने डोक्यावरची पाटी खाली उतरली. डोक्यावरची चुंबळ पसरून ती खाली तापल्या फरशीवर अंथरली आणि बैठक मारली. तिला वाटायचं करवंद विकणाऱ्या बायांच्या रांगेत आपण पहिल्या नंबरला बसल्यामुळे येणारं गिराईक आपल्याजवळच थांबेल व करवंद घेईल. तो तिचा अंदाज चुकला. देवळाच्या परिसरातील सर्वच दगडी फरसबंदी उन्हाच्या तीव्रतेनं चुलीवरच्या तव्यासारखी तापलेली. त्यात पायात वाहना घालून आत प्रवेश करायला बंदी. त्यामुळं बाहेरून आत येणारे सर्वच भक्त अनवाणी पायाने येत होते. पाय भाजू लागले की ते कमानीखालची सावली गाठायचे आणि मोठ्या कमानीखाली जाऊन क्षणभर पाय गार करायचे व तिथंच करवंदही घ्यायचे. त्यामुळं मावशीचा अंदाज चुकला. तिच्यासमोर कोणीच थांबत नव्हतं. पाय भाजून निघतात म्हणून काही जण मधल्या कमानीतून देवळाच्या गाभाऱ्यापर्यंत पळत जायचे व तिथल्या दीपमाळीच्या सावलीत थांबायचे. पुजारी मात्र गाभाऱ्याबाहेरच भक्तांना अडवायचे आणि रांगेतून जायला सांगायचे. रांगेतून जाणाऱ्या भक्तांच्या पायांची होरपळ व्हायची. तरी पण देवाच्या दर्शनासाठी ती मंडळी तो दाह सोसत रांगेतूनच पुढे पुढे सरकत राहायची.
अशात सुद्धा दीपमाळेजवळच्या एका छोट्या दरवाजाजवळ 2 पुजारी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कपाळी भंडारा लावत उभे होते. त्यांच्या पायात रबरी स्लीपर होते. त्या दरवाजातच आतल्या देवाचे मुखदर्शन व्हायचे. काहीजण तेथूनच देवाला हात जोडायचे. पुजारी म्हणायचा, आज जाऊन दर्शन घ्यायचं आहे का? होय, त्यासाठीच आलोय. सोडता का इथून? असं कोणी म्हणालं की पुजारी म्हणायचा, 100 रुपये पडतील. कोणी 100ची नोट देऊन तिथल्या मार्गाने आत घुसायचा. काही जण गयावया करीत म्हणायचे, अण्णा 100 रुपये लय होत्यात, जरासं कमी करा की. त्यावर पुजारी म्हणायचा, देवापेक्षा 100 जास्ती नाही ते. आम्ही तरी कमी घेऊन काय करू? शेवटी हे तुमचं पैसे दक्षिणा म्हणून देवाच्याच पायावर जातात. आणि तुम्ही दर्शनासाठी एवढ्या लांब आलायचा तर पैशाचा विचार कशाला करतायचा? ही तिथं चालू असलेली दर्शनाची घासाघीस मावशी बसल्या जागेवरूनच पाहत होती आणि पुन्हा समोरच्या दरवाजाकडे आशाळभूतपणे पाहत होती. तिकडून येणाऱ्या प्रत्येकाला काका, मामा, दादा म्हणून आपली करवंद घेण्याची विनंती करीत होती. कोणी तसाच पुढे बघत निघून जायचा. कोणी परत येतो असं म्हणायचं. बहुतांशी आतून दर्शन घेऊन परत येणारी माणसंच करवंद घ्यायला थांबायची. ती दरवाजाच्या सावलीत बसल्या बायांच्या जवळच करवंद घ्यायची. त्यामुळं मावशी दुर्लक्षित राहायची. तेवढ्यात एक नवीनच लग्न झालं जोडपं आलं. मावशीसमोर थांबलं. नवरा मुलगा नवरीला म्हणाला, करवंद घ्यायची का? तिनं हसत हसत मानेनंच होकार दिली. नवरा मावशीला म्हणाला, आजी कशी दिली करवंद? 10 रुपयाला एक माप. असं म्हणून मावशीनं पत्र्याचं एक डबडं त्यांना दाखवलं. फार महाग वाटतं, 5 रुपयांना द्या की, असं नवरी म्हणाली. बरं, दर्शन घेऊन परत येतो आणि नंतर घेतो मग, असं म्हणत दोघेही पुढे सरकले. आपलं भवानीचं गिराईक हे हुकलं याचं मावशीला वाईट वाटलं, कारण अजून कोणीच तिची करवंद घेतली नव्हती. पुढं गेलं जोडपं पाय भाजत असल्यामुळं अस्वस्थ झालं. ती दोघे दीपमाळीच्या सावलीत जाऊन थांबले. तिथूनच त्याने दर्शनाच्या लांब रांगेवरून नजर फिरवली व मुखदर्शनाच्या दरवाजासमोर जाऊन त्याने तिथूनच आतल्या देवाला हात जोडले. तिथला पुजारी पुढे झाला व त्याने त्यांच्या कपाळी भंडारा लावला. नवऱ्याने 10ची नोट काढून दक्षिणा म्हणून पुजाऱ्याच्या हातात ठेवली. तसा पुजारी म्हणाला, आज जाऊन दर्शन घेणार आहे काय? जायचं आहेच, आम्ही दर्शनासाठीच आलोय, पण ती पुढची रांग बघून काय करावं असा विचार करतोय. पुजारी हळूच म्हणाला, या दरवाजातनं सोडतो, पण प्रत्येकी 200 रुपये पडतील. नवरी म्हणाली, पुजारी मामा फार होतात हो, थोडे कमी करा ना. नव्यानं लगीन करून आलायसा, आज जाऊन देवाच्या पायावर डोसकं टेकवायला 200 लय आहेत वय? नवरी चुळबुळ करीत होती. खालच्या फरशीवर पाय भासतात म्हणून सारखे पाय उचलत होती. तिची ही हालचाल ओळखूनच पुजारी म्हणाला, पुढची दर्शन लाईन बघितली का? ती लाईन फुकट आहे, पण नंबर यायला 1-1.5 तास लागेल. म्हणून म्हणतो पैशाचा कसला विचार करतायसा? द्या दक्षिणा, सोडतो इथनं. नवरीची अवस्था बघून नवरा खिशात हात घालत म्हणाला, बरं, प्रत्येकी 150 घ्या आणि सोडा. असं म्हणत त्यानं पुजाऱ्याच्या हातावर 300 रुपये ठेवले. पुजाऱ्याने दरवाजा उघडून त्यांना आत सोडलं. त्यांच्याकडे लक्ष ठेवून असलेली मावशी म्हणाली, काय म्हणावं ह्या माणसाने, देवाच्या दर्शनाला 300 दिलं, पण माझी 10ची करवंद 5ला मागितली. तेवढ्यात मावशीच्या समोर एक सद्गृहस्थ येऊन उभा राहिला. साठी ओलांडलेला गोरापान माणूस. त्यानं गालावर पिकलेली दाढी राखलेली, त्याचे केसही पिकलेले. त्याच्या अंगात नेहरू शर्ट आणि पायजमा होता. डोक्यावर पांढरी टोपी होती. तो उंचापुरा सद्गृहस्थ देवळाच्या दरवाजाकडे अनवाणी पायाने येताना अस्वस्थ झाला, कारण त्याचे पाय पोळत होते. म्हणून तो घाईघाईने कमानीच्या सावलीत येऊन थांबला. आत येताना त्याची नजर मावशीवर खिळून राहिली होती. त्याच्याबरोबर असला तरुण त्याच्या पाठीमागे येऊन थांबला. सावलीत बसल्या बाया त्याला करवंद घेण्याची विनवणी करू लागल्या, पण त्याची नजर मावशीवर होती.
त्याला आपल्याकडून करवंद घ्यायची असावीत असं वाटून मावशीही म्हणाली. पाहुणं, करवंद घ्यायची काय? तो काहीच बोलला नाही. तो मावशीकडे बघतच राहिला. त्याला वाटत होतं अंगावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेली ही आजी 100 पार केलेली असावी. मावशीच्या कपाळावर गोंदलेला सूर्य पाहत तो स्वतःशीच म्हणाला, असल्या वयात ही आजी काय म्हणून या रखरखीत उन्हात बसली असेल. हे ऊन कसलं, ही तर आग आहे नुसती. आणि ज्या फरशीवर पाय ठेवणं आपल्या जीवावर आलंय त्याच फरशीवर ही आजीबाई कशी काय बसली असेल. या आजीला सांभाळणारं तिच्या घरी कोणीच नसेल काय. या वयात करवंद विकायची पाळी यांच्यावर का आली असेल. असे असंख्य प्रश्न त्या सद्गृहस्थाच्या मनाला पडले. त्या प्रश्नांची सोडवणूक करताना तो मनाशीच म्हणाला, निसर्गाचं वारं प्यायलेली ही डोंगर कपारातली काटक आजी या वयात सुद्धा स्वबळावर जगण्याची उमेद धरून आहे. म्हणूनच ती इथं करवंद घेऊन आली असावी. हा विचार करत असतानाच त्या गृहस्थाच्या बरोबरचा तरुण त्याला म्हणाला, साहेब, दर्शनाला जायचं का? हो हो रे, चल चल, असं म्हणून तो देवळाच्या दिशेने गेला. पण काही अंतराहून पुन्हा पाठीमागे फिरला आणि सरळ मावशीच्या समोर येऊन उभा राहिला. मावशीलाही आश्चर्य वाटलं. मावशी समोर येऊन तो म्हणाला, आजी, मी तुमची करवंद घेणारच आहे. परंतु तुम्ही मला एक सांगा, या वयात तुम्हाला आधार देऊन सांभाळणारं तुमच्या घरी कोणीच नाही काय? त्याच्या प्रश्नानं मावशी चमकली. आपली विचारपूस केली म्हणून तिला बरंही वाटलं. ती म्हणाली, घरात समधी माणसं आहेत बाबा, आहेत. सून हाय, एक ल्योक हाय, नातवंड आहे ती, लिकी आहे ती, असा समधा गोतावळा हाय. मग या वयात ही करवंद विकण्याची वेळ तुमच्यावर का आली? काय सांगू लेका, मला तपकीर वडायचा नाद आहे आणि भाजलेल्या तंबाखूची मिश्री बी लागती. सुनला आणि लेकाला पैसे मागितलं की त्यांची तोंड कुत्र्यावानी सुटत्यात. आणि नाही नाही ते ऐकून घ्यायला लागतंय म्हणून मॅच अजून बी ही पायपीट करते. मावशी समोर जास्ती वेळ तापलेल्या फरशीवर उभं राहणं त्या गृहस्थाला अशक्य झालं. म्हणून त्यानं खिशातून 100ची नोट काढली व म्हणाला, आजी, 20 रुपयांची करवंद द्या. त्याच्या हातातील नोटेकडे बघत मावशी म्हणाली, साहेब, तुम्ही भवानीचंच गिऱ्हाईक हायसा. तुम्हाला परत द्यायला माझ्याकडे सुट्ट पैसे नाही ते. असं म्हणून मावशीने 20 रुपयांची करवंद पळसाच्या पानात बांधली. साहेब एकसारखा पाय उचलत होता. त्याचे पाय भाजत होते. ते ओळखून मावशीनं आपल्या बुडाखालचं फटकं काढून साहेबापुढे टाकलं व म्हणाली, राहावा ह्या फडक्यावर उभा, तेवढाच पायासनी गारवा मिळेल. तोही फडक्यावर उभा राहिला. पाय भाजायचे थांबले. आभारी आहे आजी, असं म्हणत त्यानं 100ची नोट मावशीच्या हाती दिली व म्हणाला, तुमच्याकडे परत द्यायला सुटे पैसे नसतील तरी काही हरकत नाही. उरलेले पैसे तुम्हाला मदत म्हणून राहू देत. ठेवा तुमच्याकडे. साहेब, पाहिजे तर करवांद तशीच न्या जावा, राहू देत पैसे. तुम्ही माझ्या लेखावानीच हायसा. तुमचं फुकटचं पैसे घेऊन काय करू म्या. ते पैसे मला किती दिवस पुरणार आहे ते. ही घ्या करवांद. असं म्हणत मावशीनं करवंदांची गुंडाळी साहेबांच्या हातात ठेवली. साहेब चमकला. विनंती करीत तो मावशीला म्हणाला, आजी, मी मनापासून तुम्हाला हे पैसे देतोय, असू दे, ठेवा. मावशी म्हणाली, त्या परा साहेब, असं करा, म्या तुम्हाला 100 रुपयाची करवांद देते, पण तुमचं फुकटचं पैसे मला नको ते. साहेब, देऊन घेऊन कुणाला जलंभर पुरणार आहे काय. त्या परास माणसानं आपल्या कष्टाची खाल्लेली भाकरीच गोड लागते या. मावशी ऐकतच नाही म्हटल्यावर साहेब म्हणाला, मग आजी असं करा, पाटीतली सगळीच करवंद द्या. किती पैसे देऊ बोला. आश्चर्यचकित होऊन मावशी त्याच्याकडे पाहत म्हणाली, खऱ्यानं म्हणतायसा? खरंच म्हणतोय आजी. माझा वृद्धाश्रम आहे. तिथं तुमच्यासारखी खूप वयस्कर माणसं मी सांभाळली आहेत.
ते आजी आजोबा खातील तुमची करवंद. या पाटीचे किती पैसे देऊ बोला. असं साहेब म्हणताच मावशीनं त्याला हात जोडले व म्हणाली, पांडुरंगा, पांडुरंगा, मला दर्शन दिलंस बाबा. आजी, मी पांडुरंग नाही, माणूस आहे. पाहिजे तर तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. मावशी सदगदित होत म्हणाली, लेकरा, घरच्यासनी एक म्हातारा माणूस सांभाळायचं जड वाटतंय आणि तो तर माझ्यासारख्या कैक म्हाताऱ्यांचा आधार झालायस. मग तू पांडुरंग नाही तर कोण आहेस मग? आमच्यासारख्यासनी तू पांडुरंगच आहेस. तो हसला, पुन्हा मावशीला म्हणाला, आजी, किती पैसे देऊ? काय द्यायचं ते द्या साहेब. पुण्याचं काम करतायसा, म्या कसं पैसे मागू. साहेबानं 2,000ची नोट काढून मावशीच्या हातावर टेकवली व बरोबरच्या तरुणाला म्हणाला, गाडीतून पिशवी घेऊन ये आणि ही करवंद घेऊन जा. मावशी म्हणाली, साहेब, लई पैसे दिलं सा. असू दे, ठेवा. असं म्हणतो चलतो म्हणाला. मावशीनं हातातील 2,000ची नोट कपाळाला लावली आणि ती अबदारपणे कमरेच्या बटव्यात ठेवली. साहेब पाठीमागे वळला तशी मावशी म्हणाली, देवाचं दर्शन न घेताच निघाला सा होय. मावशी असं म्हणताच तो तोंड फिरून मावशीच्या पायावर वाकला. मावशीच्या पायानं हात लावून म्हणाला, आजी, देवळात कशाला जाऊ. मला तुमच्यातच खंडोबाचं आणि म्हाळसाचं दर्शन झालं. मी धन्य झालो. तुमच्या कष्टाच्या भाकरीच्या सिद्धांतानं माझे डोळे उघडले. खरंच खरंच मी धन्य झालो. असं म्हणून तो वळला. देवळात न जाताच बाहेरच्या कमानीच्या दिशेनं चालू लागला. त्याला पाठमोरा बघताना मावशीचे डोळे भरून आले. त्याला एकदम काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि तिनं त्या साहेबाला हाक दिली व म्हणाली, साहेब, परत या. तुम्हासनी एक विचारायचं राहून गेलंय. मावशीची हाक ऐकून साहेब परत आला. मावशीजवळ येत म्हणाला, काय राहिलंय आजी. तुम्हासनी एक विचारू का. विचारा की. मगाशी तुम्ही म्हणालासा की माझ्यासारखी कैक म्हातारी माणसं तुम्ही तुमच्या वृद्धाश्रमात सांभाळे हायसा. होय, सांभाळलीत. अगदी माझ्या आईवडिलांसारखा त्यांचा सांभाळ केलाय मी. पण मी हा म्हणते, त्यासनी त्यांची पोरं बाळं नाहीत काय. सर्वांना मुलं आहेत, परंतु त्यांच्या मुलांना ही वृद्ध माणसं घरात अडगळ वाटतात. ती घरात नकोशी वाटतात, म्हणून त्यांनीच त्यांना वृद्धाश्रमात आणून दाखल केलंय. आता रे देवा, ह्याला काय म्हणायचं आता. माय लेकरातली मायाच आटली म्हणायची. असं म्हणत मावशीनं कपाळावर हात मारून घेतला. तो हसून म्हणाला, काय करायचं आजी, समाजात बऱ्यापैकी असंच चित्र आहे. तुम्हाला यायचं आहे का माझ्या वृद्धाश्रमात. नखर रे बाबा, माझं घर मला भलं आहे. बरं, चलतो मी. असं म्हणून तो निघून गेला. मावशी जागेवरून उठली, परंतु तिच्या डोक्यात वृद्धाश्रम हे शब्द घर करून राहिले. दिवस मावळताना मावशी गावात आली. ती नेहमीपेक्षा आज खुशीत दिसत होती. ती घरात आली तेव्हा बाबू शेतातून येऊन सोप्यात बसला होता. आपल्या आईला बघून बाबू आत रंगूला हाक देऊन म्हणाला, अगे आई आली या, माझ्या संग तिला बी चहा ठेव. तेव्हा आतून रंगू म्हणाली, चहाच ठेवायला लागली या. तुमची आई लई दमली असेल तेव्हा त्यासनी चहा द्यायलाच पाहिजेत. तिचं कुत्सित बोलणं मावशीच्या कानावर आलं. तिकडं दुर्लक्ष करीत मावशीनं बाहेरच्या रांजणातलं पाणी डिचकीत घेऊन ते तोंडावर मारलं. हातपाय धुतले. दिवसभराचा तिचा आळस निघून गेला. ती सोप्यात येऊन जोत्यावरच्या खांबणीला टेकून बसली. तेवढ्यात आतून सूनबाई चहा घेऊन आली. तिनं एक कप बशी बाबूच्या हाती दिली आणि दुसरी कप बशी मावशीच्या हातात देत म्हणाली, आत्ती साहेब, चहा प्या. करवांद ऐकून आलाय सा, आमच्यावर लई उपकार झालं म्हणायचं. बायकोच्या या तिरकस बोलण्याचा बाबूला राग आला, पण रंगू पुढं त्याचं काहीच चालत नव्हतं. म्हणून त्यानं राग गिळून चहाचा घोट घेतला.
त्या क्षणीच मावशीला पालीत भेटला तो वृद्धाश्रमाचा साहेब आठवला. तिनं हातातली कपबशी खाली ठेवली. ते बघून सून म्हणाली, आयता करून दिलेला चहा सुद्धा पेवना म्हणा की. आता बाबू काही बोलणार तेवढ्यात मावशीनं कमरेचा बटवा काढला. त्या बटव्यातील 2000 रुपयांची नोट काढली आणि ती आपल्या सुनेकडे देत म्हणाली, रंगू, हे करबंदाचं आल्याला पैसे तुझ्याकडे ठेव, घर खर्चाला होतील. रंगू मावशीच्या हातातील नोटेकडे बघत उभी राहिली. ती नोट मावशीच्या हातून घ्यायचं तिला धाडच होईना. तेव्हा पुन्हा मावशी म्हणाली, मी खऱ्यानंच देतो या रंगू, ठेव ठेव तुझ्याकडे ही नोट. मला म्हातारीला कशाला लागतात पैसे. इथनं पुढं म्या नाही वडायची तपकीर, आणि तंबाखूची मिश्री बी मला नको. म्या आपली चुलीतली राखुंडी दातासनी लावेन. तसं बी तुम्ही दोघं असल्यावर मला काय बी नको. बाबू म्हणाला, घे रंगू, आईचं मन लई मोठं आहे, घे. कशी बशी रंगूनं सासूच्या हातातून नोट घेतली. मावशीनं समाधानानं जमिनीवरची कप बशी उचलली. चहा बशीत ओतून घेताना तिचे हात थरथरले. ती बाबूला म्हणाली, बाबू, माझी सून लय लय गुणाची आहे. ती रागानं काय बी बोलली तरी तिचा जीव आहे माझ्यावर. तिच्या होटात राग आहे, पर पोटात माया आहे, माया. असं म्हणून मावशीनं चहाची बशी तोंडाला लावली. तेव्हा तिच्या डोळ्यांतून ओघळल्या अश्रूचे थेंब बशीतल्या चहात पडले. ते बघून रंगू खजील झाली. आपलंच काहीतरी चुकतंय असं तिला वाटलं आणि ती हात जोडून मावशीच्या पायावर वाकत म्हणाली, आत्ती साहेब, चुकलं माझं, मला माफ करा. सासू सुनेच्या मायेचं भरून आलेलं आभाळ बघताना बाबूही सदगदित झाला. चहा पिऊन मोकळी झालेली कपबशी रंगूच्या हाती देताना मावशी म्हणाली, तुमचं काय बी चुकलेलं नाही, काय बी नाही, समद बराबर आहे. किती झालं तरी घर म्हणल्यावर जरासं इकडं तिकडं होयाचंच की. आपलं घर त्या वृद्धाश्रमापरा 100 नंबरी आहे ना मग. काहीच न कळल्यासारखा बाबू म्हणाला, आई, तू म्हणतीस ते काय बी असू दिलंय, खरं आज आपलं घर कसं भरल्यावानी वाटलं बघ. बाबू, किती झालं तरी घर हे घर असतंय, त्याला कशाची सर येत नाही वय. असं मंद हसत मावशी बोलली आणि रंगूच्या मनात मायेचा उमाळा पाझरला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.